आज वृक्षमित्रांतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आलं. एकंदरीत काय प्रकरण आहे? तुमची भूमिका काय राहणार आहे? मी माझं तिथे दुकान असल्यामुळे माझं साधारणपणे 85 सालापासून वास्तव्य आहे माठेवाड्यामध्ये. आणि माझ्यासमोर 5-6 झाडं सुरंगीची होती. मी ॲग्रिकल्चरचा स्टुडंट असल्यामुळे मी वृक्षप्रेमी आहे आणि आम्ही समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे गोरगरिबांबद्दल आम्हाला आपुलकी आणि आस्था आहे. आता तिथे जी झाडं होती ती सुरंग वगैरे फुलायची, त्याचा सुगंध आम्ही घेतल्यामुळे आम्ही कसे ना कसे त्या झाडांसाठी ऋणी झालेले होतो. आणि 2 वर्षापूर्वी बांदेकर यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यावेळी त्यांना विरोध केला आणि त्या कटिंग करणाऱ्या माणसांना खाली उतरलं. म्हटलं मी जर तुम्ही तोडले तर काय ते कागदपत्र पुरावे आणा, नाही तर मी दगड मारून तुम्हाला म्हटलं जखमी करीन. कारण झाडं तोडणं मला ते पटत नव्हतं आणि म्हटलं काय होईल त्याच्यासाठी मी झाडं वाचवण्याचा मी प्रयत्न करीन असं मी त्यावेळी बोललो होतो. आणि त्यावेळी अचानकपणे प्राजक्ता आणि ओंकार तेली हे पण माझ्या सहकार्यासाठी धावून आले आणि त्यावेळी त्यांचा हेतू तो असफल झाला. त्याच्यानंतर काल हा प्रकार झाला तर त्यावेळी सुद्धा की नाही, त्याच्यानंतर 2-3 झाडे सुरुंगीची तोडली गेली आहे. पण मी म्हटलं एकटाच कुठे भांडत राहणार, बाकीचे लोक सुद्धा जरा गप्प राहत होते म्हणून मी काही विरोध केला नाही. पण काल जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 दुकानवाल्यांचं पण नुकसान झालं आणि त्या पेडणेकर बाईकडे आम्ही चहा पाणी पित होतो. म्हणजे आम्ही त्याचं मीठ खाल्ल्यासारखं जरी दुकान नसलं तरी आम्ही त्याचं खाल्लेलं असल्यामुळे आम्हाला ते ऋण वाटलं आणि त्याचं नुकसान बघून आम्हाला गहिवरून आलं आणि त्याचं गाडी त्यांची पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. तर ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी इथे पोलीस स्टेशनमध्ये पण आलेले आहोत. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी आपल्याकडचे कागदपत्र दाखवलेत आणि प्रत्यक्ष CCTV बंद वगैरे असल्यामुळे ते आपल्याला जरा शोधून काढायला 2 दिवसाचा कालावधी लागेल. तर आम्ही म्हटलं कटिंग करणाऱ्याच माणसांना पकडलेत की त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकते आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याची त्यांनी 2 दिवसात शोध लावून त्याचा निर्णय लावू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुमचं नाव कसं? विजय भास्कर वालंकर. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.